नमस्कार मित्रांनो, अथर्व कोचिंग क्लासमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो बघा, आज आपल्याला जिल्हा न्यायालयाचा जो काही कट ऑफ आहे, तर या कट ऑफ विषयी आपल्याला आता बोलायचं आहे. मग हा कट ऑफ बघत असताना याच्यामध्ये काय बदल होणार आहेत ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर जे काही विद्यार्थ्यांना मार्क्स मिळालेले आहेत, ते मार्क आपण या ठिकाणी गृहीत धरून त्या मार्कांच्या आधारे आपण काय करणार आहे, हा कट ऑफ या ठिकाणी सांगणार आहे. गेले 3 दिवस जी काही रिस्पॉन्स शीट आलेली आहे त्याच्यावरून ज्या विद्यार्थ्यांचे मेसेज आलेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी मला मार्क सांगितले त्या मार्कांवरून मी तुम्हाला या ठिकाणी हा कट ऑफ सांगणार आहे. पहिल्यांदा आपण लिपिक पदासाठी बोलूया आणि मग आपण या ठिकाणी शिपाई पदाचा विचार करू. आता लिपिक पदाचा विचार करत असताना मित्रांनो मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, की बऱ्याचशा प्रश्नांमध्ये काही प्रश्न असे आहेत की त्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी म्हणजे तो प्रश्नच या ठिकाणी रद्द होऊ शकतो. ही पहिली गोष्ट झाली. किंवा दुसरी गोष्ट काय असेल की काही प्रश्नांची उत्तरंही बदलू शकतात. काही प्रश्नांची उत्तर काय होऊ शकतात, बदलू शकतात. मग या दोन्हींच्या पैकी जर प्रश्न रद्द झाला तर त्याचे मार्क सर्वांना मिळणार आहेत. परंतु जर प्रश्नांच्या मध्ये बदल झाला म्हणजे उत्तरांच्या मध्ये जर का या ठिकाणी बदल झाला तर काय होणार की ज्यांचे आत्ता बरोबर आलेले आहेत त्यांचे प्रश्न चुकणार आणि ज्यांचा प्रश्न आत्ता चुकीचा आहे त्यांचा प्रश्न या ठिकाणी नंतर बरोबर येणार आणि म्हणून या ठिकाणी 1-2 मार्कांचा या ठिकाणी फरक पडू शकतो किंवा ज्यावेळेस उत्तर या ठिकाणी बदलून येईल तेव्हा. परंतु जर का प्रश्न या ठिकाणी रद्दच झाला तर त्याचे मार्क या ठिकाणी सरसकट विद्यार्थ्यांना मिळतील. मग आता याच्यानंतर आपण बघूया की बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मला मार्क जे सांगितलेले आहेत किंवा मी टेलिग्राम चॅनलवरती बघितलेले आहेत, या टेलिग्राम चॅनलवरच्या मार्कांवरून आणि माझ्या विद्यार्थ्यांनी जे मला मेसेज केलेले आहेत त्याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा. मी पहिल्यांदा तुम्हाला लिपिकबद्दलच सांगणार की लिपिक पदाचे जे काही मार्क आहेत ते जास्तीत जास्त मार्क मित्रांनो 19 ते 22च्या दरम्यान आहेत. या दरम्यानच जास्त विद्यार्थ्यांना मार्क पडलेले आहेत आणि मग त्याच्यापुढे चुकून 23 ते 25 आणि मग काही क्वचित मुलांना 27-28 असे मार्क आहेत. म्हणजे जास्तीत जास्त मुलं ही 19 ते 22च्या दरम्यान आहेत. म्हणून मी मित्रांनो काय सांगतो तुम्हाला की लिपिक पदाचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर लिपिक पदाचा आपण कट ऑफ किती लागणार बघू. लिपिक पदाचा या ठिकाणी कट ऑफ किती लागणार सांगतो मी तुम्हाला. आत्ता जी मुलं या ठिकाणी 22+ आहेत, 22+ बघा मी काय सांगितलं, आत्ता लिपिकसाठी जी मुलं 22+ आहेत त्यांच्यासाठी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही उत्तरामध्ये चेक करायचं की कोणता प्रश्न या ठिकाणी रद्द होऊ शकतो आणि कोणत्या प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी बदलू शकतात. आणि या 2 गोष्टी बघितल्याच्या नंतर जर तुम्हाला वाटत असेल की आपण 22+ आहे तर त्यांनीच मित्रांनो या ठिकाणी पुढची तयारी करायची आहे. कारण का सांगतो, जर तुम्हाला आत्ता 22+ असतील तर नॉर्मलायझेशन नंतर अजून 2-4 मार्क तुमचे वाढण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे तुम्ही 25+वर या ठिकाणी जाऊ शकताय. परंतु कधी जर या 2 गोष्टी तुम्ही बघितल्या, प्रश्न रद्द होणार किंवा प्रश्न बदलणार, इथे सगळा तुमचा खेळ आहे. जर प्रश्न बदलला तर त्याचे उत्तर तुम्हाला मिळणार नाहीत, म्हणजे ज्यांचे बरोबर आहेत त्यांना चूक मिळणार आणि ज्यांचे चुकलेले आहेत त्यांना बरोबर मिळणार. आणि जर का प्रश्न रद्दच झाला तर त्याचे मार्कसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की ज्यांचे 22+ मार्क आहेत त्यांनीच या ठिकाणी तयारी करा. परंतु त्याच्यानंतर आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की शेवटी मित्रांनो ही TCS आहे. तुम्ही बघितलं असेल की तलाठी भरती असू दे किंवा आत्ता लागलेला कर निर्धारणचा निकाल असू दे, TCS काहीही होऊ शकते. त्यामुळं 19 ते 22च्या दरम्यान जी मुलं आहेत त्यांनी पुढची तयारी करायला हरकत नाही, परंतु त्यांना कन्फर्म मी सांगू शकत नाही. परंतु जे 22+ आहेत, 22+ ते मात्र त्यांनी या ठिकाणी तयारी चालू ठेवायला काय हरकत नाही, कारण ऑलरेडी त्यांचे नॉर्मलायझेशनमध्ये मार्क 2-3 वाढणारच आहेत. आणि आता याच्यानंतर मित्रांनो आपण शिपाईसाठी बोलूया.
बघा या ठिकाणी आपण आता काय करूया, शिपाईच्या कट ऑफबद्दल बोलूया. तर शिपाई पदासाठी जास्तीत जास्त मुलांचे जे काही मार्क आहेत ते 15 ते 20च्या दरम्यान आहेत. 15 ते 20च्या दरम्यान आहेत. आणि या ठिकाणी जर आपण शिपायाचं जर का म्हणजे जी ॲन्सर शीट आलेली आहे त्याच्यामध्ये काही चेंज नाहीत किंवा रद्द होण्यासारखे काही प्रश्न नाहीत. त्याच्यामुळं इथं जी मुलं 18+ आहेत, 18+ त्या मुलांनी हमखास या ठिकाणी तयारी करायची आहे. नॉर्मलायझेशन नंतर यांचेही 2-3 मार्क वाढून ते 20+ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो पुन्हा एकदा लक्षात घ्या की शिपाई असो किंवा लिपिक असो, याच्यामध्ये बघा काय होईल, मी सांगितल्याप्रमाणे शिपाई या ठिकाणी 18+ आणि लिपिक 22+ आणि हे जे मार्क आहेत मित्रांनो हे नॉर्मलायझेशनच्या अगोदरची म्हणजे आता जी आन्सर शीट आलेली आहे त्या आन्सर शीटनुसार या ठिकाणी ही तुमची मार्क असायला हवीत. म्हणजे नॉर्मलायझेशन नंतर याच्यामध्ये 2-3 मार्क अजून वाढतील. तर अशा पद्धतीने मित्रांनो शिपाई पदासाठी जे काही 18+ वाले विद्यार्थी आहेत ते आणि लिपिक पदासाठी या ठिकाणी 22+ विद्यार्थी त्यांनी तयारी करायला हरकत नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.